शिट 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 हा माणूस इथे पण आला. पण याला कळलं कसं की आज आज मी इथे. नक्कीच त्या दिशाचं कारस्थान असणार आहे सगळं. तिनेच पाठवलं असणार त्याला. माझ्या फॅमिलीच्या मागावर काय तो. घरी जा. इथे काय टाइमपास लावलायस. आदित्यला त्या घरातून बाहेर घालव आणि इथे कोणालाही न सांगता निघून जा. मला सांगायची किंवा सोबत न्यायची गरज नाहीये. एकटा निघ, नाहीतर तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे घरी पोहोचतील. प्रीतम कुठे गेले असतील? आदित्य दादा आणि आईंमध्ये सगळं सॉर्ट झालं म्हणून सरप्राईज द्यायला तर गेले नसतील ना? देव करो आणि सगळं असंच होऊ दे. उठ उठ. काय चाललंय इथे? काय करतोयस तू? बोल, आई उठेल. तुझी हिम्मत कशी झाली? आईच्या बेडरूम मध्ये पाय ठेवायची हिम्मत कशी झाली? तू बाहेर हो. आईला बरं नव्हतं म्हणून मी आलो होतो. तू असं का बोलतोय? नाटकं बंद कर प्रीतम. नाटकं बंद कर. नोकर आहेस ना, नोकरासारखा राहा. कळलं? प्रीतम, आई काय चाललंय हे? काय करतोयस तू? एक मिनिट. आणि तू इतक्या लवकर परत कसा आलास? तू आणि प्रिया सया दादाला भेटायला गेला होतात ना, मग काय झालं? आई आई हे सगळं मी नंतर सांगतो. पण ह्याचं काय? हा, एका नोकराने तुझ्या बेडरूम पर्यंत येणं बरोबर वाटतं का? काय नाही, याला याची जागा दाखवून देतो मी. एक मिनिट. प्रीतम, हा मुलगा त्याची सगळी कामं सोडून आज इकडे माझ्या बाजूला बसलाय, माझी सेवा करायला. माझ्या उशाशी बसून दिवसभर सेवा करतोय तो. माझ्या औषधांपासून जेवणापर्यंत सगळं बघितलंय त्यांनी. आणि तुला लाज नाही वाटत? कोणाशी बोलतोयस तू? कोणाला नोकर बोलतोयस? स्वतःच्या मोठ्या भावाशी असं बोललेलं मला चालणार नाही. आई 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 तू प्लीज शांत हो. उगाच रागा करून घेऊ नकोस. तुला त्रास होईल त्याचा. तुझी इच्छा आहे ना मी इथून जावं? मी जातो. तू थांब. आई जवळ पाहिजे तर प्लीज. आई शांत राहा. मला वाद नको. आदित्य, बाबा काय झालं? प्रीतम दिसले का? कुठे आहेत ते? काही नाही ना, कुठेच दिसला नाही मला. तू असे कसे अचानक निघून गेले ते? काय चाललंय ना त्याच्या डोक्यात काही कळतच नाहीये. अहिल्या. बोला. हा बोला अहिल्या. श्रीकांत, तू कुठे आहेस? कधी येणार आहेस घरी? खूप उशीर झाला. आता तू ये घरी. अहिल्या, तुझा आवाज का असा येतोय? तुला बरं वाटत नाही का? मला सांग, तू गोळ्या घेतल्यात ना वेळच्या वेळी? माझ्या गोळ्यांचं राहू दे. आपल्या या घरातल्या मुलांचं काय करू तेच कळेनासं झालंय. एकाला सावरू का दुसऱ्याला सांभाळ. अहिल्या, नीट काय झालं ते सांगशील का? आज प्रीतम जे वागलाय ना श्रीकांत, खूप खूप भयानक वागलाय तो. त्याने आदित्यला हकलून दिलंय. काय? प्रीतमने आदित्यला हाकललं?
श्रीकांत, मला भीती वाटते रे. आपल्या मुलांमधलं हे अंतर कधीच कमी होणार नाहीये का? अहिल्या तू शांत हो. हे बघ सावर स्वतःला, काही होणार नाहीये. हे बघ, मी लगेच निघतोय. हा, काळजी घे. काय काय होतंय माझ्याकडून? काय काय बोललोय मी आज आईला? आणि ज्या बाईने मला जन्म दिला तिच्या समोर मी एका अशा माणसाला बोललोय जो आयुष्यभर माझ्या समोर ढाल म्हणून उभा आहे. काय वाटलं असेल आईला? काय का करतोय मी असं? का करून घेते माझ्याकडून ती दिशा? आहे सगळं अजून कोणाला दुखावणार आहे? ती एवढ्यात थांबणार नाही. ती मला अजून काहीतरी करायला सांगणार. मी माझ्यामुळे हे सगळं होतंय. मी सगळ्यांना त्रास देतोय. का 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 काय झालंय बाबा? काय बोलत होते आई? आणि तुम्ही तुम्ही एवढे डिस्टर्ब का दिसताय? प्रीतम घरी पोहोचलाय. प्रीतम घरी गेलेत? हो, कधी पण हे असं न सांगता अचानक? आणि नुसतं घरी गेला नाहीये, तर त्याने तिकडे जाऊन गोंधळ घातलाय. गोंधळ घातलाय म्हणजे? नक्की काय झालंय बाबा? काय केलंय प्रीतमने? सांगा ना. त्यांनी अहिल्याच्या रूम मधनं आदित्यला हाकललाय. काय? कसं वागू शकतात प्रीतम? आदित्य दादा त्या घरचा मोठा मुलगा आहे आणि त्यांना आईंच्या रूम मधनं हकलण्याचा हक्क यांना कोणी दिलाय? बाबा, प्रीतम असं का वागतायत मला काहीच कळत नाही हो. मला त्यांचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. मलाही नाही पटलेलं त्याचं वागणं. मुळात हा प्लॅन त्याचाच होता ना. इथून अर्ध्यावरनं निघून जायचं होतं आणि तिकडे जाऊन गोंधळ घालायचा होता. तर हा प्लॅन केलाच कशाला त्यांनी? उगाच आपला वेळ वाया घालवला. चला आता, इथे थांबून काही उपयोग नाहीये. चला चलो. तर गाडीही नाही आपल्याकडे. शट. चला. श्रीकांत सर, तुम्ही इथे? बरं झालं आलीस. आपल्याला लगेच घरी जायचंय. बरं झालं. आता आदित्य बाबा आणि अहिल्या मॅडम बोलायला लागले असतील एकमेकांशी. सावित्री, प्रीतम अचानक घरी गेलाय आणि त्याने आदित्यचा अपमान करून त्याला बाहेर काढलंय. काय काय बोलताय सर? पण प्रीतम बाबा असं का वागतील? तेच तर आपल्याला इथं घेऊन आले ना, आणि त्यांनीच तर हे सगळं ठरवलं होतं. सावित्री आत्या, आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही. आधी चला लवकर, घरी जावं लागणार आहे आपल्याला अर्जंटली.